पाठचं जरा पाठचं घ्या. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा मुलांनो. रणजित काढ चांगला कॅमेरा आहे. बरं सगळ्यांनी इकडे बघा. रणजित काढ. सर्वांचा फोटो असा काढ. इकडे बघा सगळ्यांनी. ओके माझं झालं का? झालं एका वर्षीच काढले मला माहिती आहे उघडलेलं. एवढं हे बसत नाही. काढा सांगितलं पण नाही कटत. माहिती इथून काढले असताना दोन्ही आले. तुम्ही जे मागितले होतं साहित्य त्याची 100% पूर्तता केलेली आहे. म्हणजे एक दिलं नाही असं झालेलं नाही. मग ते ठेवायचं कुठे हा प्रॉब्लेम होता. कपाटात ग्रामस्थांच्या समोर जाता यांची काय ते बाकीचे हे सगळं काम करते पण त्यांना लागणारी जी काय सुविधा आहे ती तुम्ही द्यायला पाहिजे ग्रामस्थांनी. आता विज्ञान कक्ष सांगितल्यानंतर जी काही विस्तारवादी भूमिका सांगितली त्याची असं असेल असं एक आडवं टेबल आहे असं राहायला पाहिजे. हे म्हणजे असं आडवं टेबल राहील. दोन्ही बाजूला मुलं असतील. ही थोडीशी अडचण पाठी कसं करेल म्हणजे उद्या तुम्हाला मुलं ते शिकवत असताना किंवा ते प्रयोग करत असताना घराकात घ्यायचं किंवा शिक्षकांना तुमचा फळा आहे त्याचा पण तुम्हाला उपयोग होईल. पण तो एवढं अशी 3 टेबल उभी राहतील. आता ही 2 आहे. अशी 3 टेबल उभी राहतील असं हे करायचं. दोन्ही शाळेत या शाळेत किती शाळा आहेत? 12 शाळा. 5वी ते 7वी किती वर्ग? 4 वर्ग. तुम्हाला कल्पना सर्व दिलेली आहे बरोबर आहे. प्रत्येक 5वी ते 7वीतल्या विद्यार्थ्यांकडून 20 रुपये घ्यायचे वर्षाचे. चालतील ना 20 रुपये? जास्त नाही. त्यात कोणाला ज्या कोणाला महिन्याची परिस्थिती नसेल त्याने करता आम्ही त्याचे पैसे 20 रुपये. शिक्षक किती तुमच्याकडे? आता 2 आहे. एकूण 3 आहे. शिक्षक आहे 200 रुपये वर्षाला काढायचे. नंबर 2 ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील. चालेल? वर्षाला 1 वर्षाला 200 रुपये द्यायचे. आमच्यापैकी एक पदाधिकारी चालून घ्यायची. सुरुवात किती करायची तुम्ही सुरुवात केली ते प्रचार चालून घ्यायचे. वैयक्तिकरित्या आमच्याकडे एक माणूस तुम्हाला दरवर्षी 500 रुपये देईल. हे रक्कम शाळेच्या खजिन्यात जमा करायची नाही. एखादं स्पीड संपलं एखाद्या तर तुम्ही आणायला पाहिजे. त्यावेळी मुलांचं थांबवायला नको. मुलांचे प्रयोग थांबवायला नको. मग त्याच्यातून ती वस्तू आणायची. शाळेत गावात पण टेलर वगैरे आहे. टेलर तो तुम्हाला वेळ देऊ शकेल. शाळेला सांगितलं तर त्याला तुम्ही कपडा द्यायचा लागणारं साहित्य तुम्ही द्यायचं. त्याच्यातून जे पैसे आपण जमा केले ते दोरा बिला लागणार ना त्याला. मग त्याचे पैसे त्याला द्यायचे. त्याची मेहनत ते तुम्हाला देऊ शकतो. एक 10-11 तरी मुलाला शिवून घ्यायचे. आता इथे जेव्हा प्रयोग करा तुम्हाला वेगळा नाही करता आपल्यासाठी वेगळा कोड करायला आला पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे की खरोखर विज्ञान केलं त्याने मेहनत करावी. फक्त मेहनत तुम्हाला द्यावी. त्याला लागणार सुविधा जागा काय त्याचे पैसे तुम्ही द्यायला द्या. आणि दरवर्षी आम्ही दरवर्षी तुम्ही फुकट दिलं त्याला महत्व नाही. माझं काहीतरी जात आहे थोडी जाणीव असावी. आणि 4 केंद्रीय शाळा आहेत 4 शाळा आहेत त्यांना हे महिन्यातून एकदा तुमच्या अधिपत्याखाली तुमच्या सुपरविजनखाली त्यांना ही प्रयोगशाळा वापरायला द्यायची. ही वापर करताना काय रसायन असतील किंवा काय साधन सामुग्री असेल रसायन असेल त्यांचे धोका काय ते त्यांना वापरण्यापूर्वी सांगायचे. त्यांना त्यांच्याकडे 50 रुपये घ्यायचे. 50 रुपये 1 दिवस त्याला पूर्ण वापरायला. आता एक करताना काय रसायन वाया गेलं. एखाद्या मुलाने काय करताना काय तोडलं त्याला फक्त ओरडायचं नाही. पालकांना बोलवायचं नाही. त्याच्याकडून वस्तू भरून घ्यायची नाही.
ठीक आहे, फुटलेली वस्तू असेल, सांडलेलं रसायन, वाया गेलेलं रसायन असेल, आम्हाला त्याचं तुम्हाला शक्य असेल बारीक सारीक तर त्यातून जरा जास्त प्रमाणात असेल तर आम्हाला कळलं, आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी परत देऊ. चालेल? मंजूर आहे? मग माझं काय चुकलंय? नाही अहो काय नाही, आता मुलं वापरणार काय नाही, होणारच ना तोडफोड. नाही ते म्हणून तोडफोड तरी आपण बोलतो ना, हे काचेचं असतं, नाजूक असतं. तुटून रे ते तुटलं तरी त्याला ओरडू नका, त्याला बोलू नका, त्यांना नावभेद करू नका. त्याच्या पाठीवर शेवटच्या आम्ही तुटलं कुठलं काय सांगेल. सरांना जरा एक सुरुवात करा. ठीक आहे.